यामध्ये करुणा मुंडे यांच्या संदर्भातली नवीन अपडेट आहे। मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी आता वाढ झाल्याचं समोर येत आहे। धनंजय मुंडे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी आता दोषी आढळल्याचं समोर आलेलं आहे। मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्या। ज्या प्रकारचे मागच्या 50 ते 55 दिवसांपासून आपण राज्यभरातल्या घडामोडी पाहतोय, धनंजय मुंडे यांच्यावरती राजीनाम्याचा दबाव एकीकडे वाढत आहे। नवनवीन प्रकरणं त्यांच्या संदर्भात समोर येत आहेत। या आधीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणे यांनी पत्रकार परिषदेत घेत काही घोटाळ्यांचा आरोप केला। मात्र आता आणखीन एक अपडेट समोर आले, ज्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होते। धनंजय मुंडे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी आता दोषी आढळलेले आहेत। धनंजय मुंडे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी आता दोषी आढळले। या संदर्भात ताजा अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, करुणा मुंडेंना महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ होण्याचा हा प्रकार समोर आलाय, काय या संदर्भात सविस्तर? कारण आपण पाहिलं तर या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये फॅमिली कोर्टामध्ये हा संपूर्ण मॅटर आहे तो दाखल केलेला होता आणि याच मॅटरची आज सुनावणी आहे ती करण्यात आलेली आहे। याच्यावरती धनंजय मुंडेने घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप आहे तो कोर्टाने या ठिकाणी मान्य केलेला आहे। त्यामध्येच बँड्रा फॅमिली कोर्टाने हा जो निकाल आहे तो दिलेला आहे। यामध्ये करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असून हे कोर्टाने देखील मान्य केलेलं आहे आणि करुणाला दरमहा 2 लाख रुपयाची पोटगी आहे ती देण्याचे देखील कोर्टाने या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। मुंबई बँड्रा कोर्टाचा हा संपूर्णपणे जो निकाल आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी धनंजय मुंडेंच्या विरोधातील ही याचिका आहे ती आता कोर्टाने निकाली काढत हा जो निर्णय आहे तो दिलेला आहे। नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आणखीन आता वाढ झालेली आहे। धनंजय मुंडे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी आता दोषी आढळत महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ झाल्या। ज्या प्रकारच्या घडामोडी मागच्या महिना ते 1.5 महिन्यांपासून आपण पाहतोय, धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आता आणखीन वाढ होणार आहे। अशा प्रकारची ही संपूर्ण महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। याआधी आपण पाहिलंय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर असे घोटाळ्याचे आरोप केले होते। त्याआधी वाल्मिक कराड यांच्या संदर्भात सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावरती दबाव वाढतोय। राजीनाम्याचा दबाव वाढत असताना आता आणखीन एक धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार एक बातमी समोर आली, ज्यामध्ये धनंजय मुंडे हे कौटुंबिक हिंसाचारा प्रकरणी दोषी आढळले आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली। करुणा शर्मा मुंडेंना महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आता आणखीन वाढ होत आहे। तर याआधी आपण पाहिलंय मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव पुढे आलं आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधात धनंजय मुंडे यांच्या संदर्भात देखील दबाव वाढला। धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरून त्यांना राजीनामा देण्यात यावा, राजीनाम्यासाठी दबाव वाढला। पालकमंत्री संदर्भात सुद्धा धनंजय मुंडे यांची अडचण झाली। खरं तर धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री पद मिळेल अशी शक्यता असताना ज्या प्रकारच्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या तब्बल 50 ते 55 दिवसांपासून घडत आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही, पालकमंत्रीपदापासून दूर राहावं लागलं अशी चर्चा सुरू असताना आता धनंजय मुंडे यांच्या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होणारी आता आणखीन एक बातमी समोर आली, ज्यामध्ये वांद्रे कोर्टाकडून करुणा शर्माचे आरोप आता मान्य करण्यात आले आहेत। ज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भात धनंजय मुंडे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी दोषी आढळले, ज्यामध्ये करुणा मुंडेंना महिना 2 लाख रुपये आता पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मुंबईतील वांद्रे कोर्टाकडून करुणा शर्मा मुंडेंचे हे आरोप आता मान्य करण्यात आले आहेत। मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होणारे आणखीन एक अपडेट आता समोर आले। याआधी देखील भ्रष्टाचाराचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती 2 दिवसापूर्वीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणे यांनी केले होते। कृषी क्षेत्रातली ती बातमी होती, मात्र त्या संदर्भात धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं, या संपूर्ण घडामोडीवरती आपण निर्दोष आहोत, विनाकारण जाणीवपूर्वक आपल्या विरोधात राजकारण सुरू आहे, नेहमी नवनवीन प्रकरणं माझ्या संदर्भातले काढले जात आहेत, त्यामुळे मला टार्गेट केलं जात आहे, अशा प्रकारचा एक रोष मंत्री धनंजय मुंडे यांनी याआधी देखील वारंवार जाहीररित्या बोलून दाखवलाय। त्यातच आता आणखीन एक नवीन अपडेट समोर आले। तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे। धनंजय मुंडे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी आता दोषी आढळले आहेत। करुणा शर्मा मुंडेंना महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत। मुंबईतील वांद्रे कोर्टाकडून करुणा शर्मा मुंडेंचे हे आरोप आता मान्य करण्यात आले आहेत। करुणा शर्मा मुंडेंना महिन्याला 15 लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली होती, मात्र कोर्टाकडून 2 लाखांच्या पोटगीचे आदेश आता देण्यात आले आहेत।
या संदर्भात आता धनंजय मुंडे यांची सुद्धा काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या आधी सुद्धा ज्या प्रकारचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती झाले त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यावरती स्पष्टीकरण दिलंय। त्या संदर्भात मस्साजोगचं प्रकरण असेल, वाल्मिकी कराडांच्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली असेल, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्याच्यानंतर त्वरितच धनंजय मुंडे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन त्यावरती खुलासा केला होता, स्पष्टीकरण दिलं होतं। जाणीवपूर्वक मला टार्गेट केलं जातंय, माझ्या संदर्भात जाणीवपूर्वक अशा प्रकारचं राजकारण सुरू आहे, अशा प्रकारचा आरोप त्यांनी त्यावेळी सुद्धा केला होता। मात्र आता पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार अशा प्रकारची अपडेट समोर आले। वांद्रे कोर्टाकडून करुणा शर्माचे आरोप मान्य करण्यात आले आहेत आणि या संदर्भात आता मंत्री धनंजय मुंडे हे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी दोषी आढळले आहेत। त्यामुळे आता करुणा शर्मा मुंडेंना महिला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत। मुंबईतील वांद्रे कोर्टाकडून करुणा शर्मा मुंडेंचे आरोप हे मान्य करण्यात आले। या संदर्भात कायदेशीर लढाई मागच्या काही वर्षांपासून खरं तर सुरू होती। या संदर्भात आरोप प्रत्यारोप झाले, धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी यावरचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं। मात्र आज या संदर्भातलं एक मोठी अपडेट समोर आलं, ज्यामध्ये आता करुणा शर्मा मुंडेंना महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले आणि यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे धनंजय मुंडे हे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी दोषी आढळले आहेत। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे। त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावरती राजीनाम्यासाठी जो वाढता दबाव आहे त्यामध्ये आणखीन काही घडामोडींना वेग येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये वरिष्ठांच्या माध्यमातून नेमकी काय प्रतिक्रिया येते, काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे। मागच्या 50 ते 55 दिवसापासून ज्या प्रकारचं महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी घडत आहेत, धनंजय मुंडे यांच्यावरती राजीनाम्यासाठी एकीकडे दबाव वाढत आहे। सुरुवातीला धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार की नाही यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते। मात्र अखेर शेवटच्या टप्प्यामध्ये धनंजय मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लागली। मात्र त्यानंतर धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद मिळणार हे जवळपास निश्चित होतं। मात्र त्यानंतर मसालोगचं प्रकरण समोर आलं, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड यांचं नाव पुढे आलं आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून दूर राहावं लागलं आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आणखीन एक प्रकार समोर आला। या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, मंत्री धनंजय मुंडे हे नाव आपण मागच्या 50 ते 55 दिवसापासून दररोज पाहतोय, दररोज नवीन अपडेट समोर येतात। आता पुन्हा आणखीन एक आज नवीन अपडेट समोर आले, महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश आता धनंजय मुंडे यांना देण्यात आले आणि विशेष म्हणजे या संदर्भात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी ते दोषी सुद्धा आढळलेत। काय या संदर्भात सविस्तर माहिती? आपण पाहिलं तर कारण या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये कौटुंबिक हिंसाचाराची जी केल्याबद्दल जी कोर्टामध्ये याचिका आहे ती फॅमिली कोर्टामध्ये केलेली होती आणि याच मध्ये आता करुणा मुंडे यांना मोठा दिलासा या ठिकाणी पाहायला मिळतोय। कारण धनंजय मुंडे यांच्यावरती केलेला हिंसाचाराचा आरोप आहे तो कोर्टाने मान्य केलेला आहे। बँड्रा फॅमिली कोर्टामध्ये हा मॅटर कोर्टाने निकाली करत हा जो आदेश आहे तो दिलेला आहे। कोर्टाने या ठिकाणी निकाली देत करुणा मुंडे याच पहिल्या पत्नी आहेत ज्या धनंजय मुंडेच्या आहेत ते देखील कोर्टाने मान्य केलेलं आहे। तर करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपये देण्याची देखील त्या ठिकाणी कोर्टाने आदेश आहेत ते दिलेले आहेत। हा संपूर्णपणे प्रकार पाहता धनंजय मुंडे त्यांच्या विरोधामध्ये जी याचिका दाखल करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये कोर्टाने त्यांना दोषी ठरवत हिंसाचार केल्याचा आरोप या ठिकाणी दाखवत आता करुणा मुंडे यांना मदत करण्याचा आहे ते देखील त्या ठिकाणी जे आदेश आहेत ते दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 लाख रुपये दर महिन्याला आता धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना द्यावं लागणार आहे। नक्कीच खरं तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये आता आणखीन वाढ होणार आहे। यामध्ये करुणा शर्मा मुंडेंना महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले। यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील आहे की मुंबईतील वांद्रे कोर्टाकडून करुणा शर्मा मुंडेंचे आरोप आता मान्य करण्यात आले। काही तांत्रिक अडचणीमुळे निखिलशी आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र धनंजय मुंडे हे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी आता दोषी आढळलेले आहेत। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनी खरं तर 2 दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेत या प्रकारचं स्पष्टीकरण दिलं होतं की जाणीवपूर्वक मला टार्गेट केलं जात आहे, माझ्यावरती दररोज शोधून नवीन आरोप केले जात आहेत, मी यामध्ये कुठल्याही प्रकारचं दोषी नाही। मात्र पुराव्याअभावी सुद्धा माझ्या विरोधात कटकारस्थान सुरू आहे, राजकीय षडयंत्र सुरू आहे, अशा प्रकारचे आरोप धनंजय मुंडेंनी केले होते आणि धनंजय मुंडे यांनी आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणी यांच्या आरोपांना देखील स्पष्टीकरण दिलं होतं, प्रत्युत्तर दिलं होतं। मात्र आता आणखीन एक धनंजय मुंडे यांच्या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढवणारी आता बातमी समोर आली, ज्यामध्ये आता धनंजय मुंडे हे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी दोषी आढळलेत। पत्नी करुणा मुंडेंना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश आता देण्यात आले।